श्री स्वामी समर्थ. आज सकाळी-सकाळी बसले भांडे घासत, कारण की खूप काही भांडे पडलेले होते आणि नंतर मला देवाचे भांडे घासायचे होते. तर हे भैय्या पावडरने भांडे खूप चकाचक निघतात. पण एवढ्या सुविधा असून पण आपल्याला खूप कंटाळा येतो घासायचा. तर 10 मिनिटातच सगळे काही भांडे घासणं झाले. भांडे घासणं झाले, की नंतर मला दोन्ही बेडरूम आवरून घ्यायच्या होत्या. तर खूप काही पसारा पडलेला होता. खूप दिवस झाला आवरणंच होईनाच. तरी पण सारखं आवरणं चालूच राहतं. तरी एवढा गर्दा पडून जातो. नाही जर आवरलं तर किती गर्दा पडून जाईल. दोन्ही रूम आवरून घेतल्या चकाचक. रोज काही ना काहीतरी माझं आवरणं चालूच असतं. कधी रूम, तर कधी टॉयलेट बाथरूम, कधी हॉल, कधी दुकान, कधी बेडरूम असं चालूच राहतं रोज सकाळी काहीतरी आवरणं. नाही जर साफ केलं ना एवढं घाण होऊन जातं आणि फरशा पण सारखं-सारखं पुसावं लागतात, नाहीतर खूप घाण दिसते. ते आपल्यालाच बघायला चांगलं वाटत नाही. आवरणं झाल्याच्या नंतरच अंघोळ केली, स्वयंपाक केला, देवाची पूजा केली आणि मग नंतर जेवण केलं. हे सगळं करत-करत दुकान पण सांभाळावं लागतं. कधी पण जेवायला घेतलं की नेमकं कस्टमर येतात, तर जेवता-जेवता उठून ते कस्टमर करावं लागतात. कस्टमर केलं, जेवण केलं, नंतर सगळं काही किचन रूम आवरून घेतली आणि नंतर लगेच पिको फॉल मला साड्या करायच्या होत्या आणि अर्जंट द्यायच्या होत्या, तर त्या करत बसले. जेवण झालं की खूप सुस्ती येते, पण आज झोपायला काही वेळ मिळाला नाही. हे करत कसा वेळ जातो तर कळत नाही. लगेच 5 आणि 6 वाजून जातात. लगेच संध्याकाळची तयारी. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.